त्यानंतर पहा प्रश्न, 5.25 लिटर बरोबर किती? सव्वा म्हणजेच पावशी आपल्याला रीड करायचं आहे. पाव लिटर किती असतं? 1000चा पावभाग आहे 250 मिली आणि 5वर पावभाग म्हणजे 5.25 म्हणतात. म्हणजे एक नंबरचा पर्याय बरोबर आहे, यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. 5 लिटर 250 मिली म्हणजे 5.25 लिटर. तर पहा हे किती आहे? 500 मिली म्हणजे लिटरचा अर्धा भाग आहे, म्हणजे 5.5 लिटर आहे. हे 7.25 लिटर आहे आणि हे 5.25 लिटर आहे. अशा प्रकारे हे सव्वा, पाव, अर्धा, साडे आणि पावणे हे आपल्याला लक्षात ठेवायचे देतो. त्यानंतर पहा, दररोज अर्धा लिटर दूध विकत घेतले तर एका आठवड्यात घेतलेले दूध किती लिटर होईल? दररोज अर्धा लिटर म्हणलेलं आणि एक आठवड्यात 7 दिवस असतो. 7 गुणिले 500 मिली आपल्याला करायचं आहे, कारण अर्धा लिटर म्हणजेच 500 मिली असतं. 7 5 35 आणि 2 शून्य म्हणजे ते 3.5 लिटर. पहा किती झालं हे? 3.5 लिटर. 3.5 लिटर 2 नंबरचा पर्याय योग्य, त्यालाच तुम्हाला टिक करायचं आहे. 5000 मिलीलिटर म्हणजे किती लिटर असणार आहे? 5 लिटर. 4 नंबरचा पर्याय बरोबर.